नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पंडित शिवाजी बाबर एक कांदा उत्पादक शेतकरी असून या मोबाईलद्वारे माझी व्यथा मांडत आहे। आज पेपरला किंवा टीव्हीला एक बातमी येते, कांदा महाग झाला। पाकिस्तानातून कांदा मागवला, अफगाणिस्तानातून कांदा मागवला, का तर कांदा महाग झालाय। पण कांदा महाग झाला नसून ती आपली मानसिकता आहे। मला एक सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो, आज आपण दारू महाग झाली असं कधी म्हणतो का? कधी? आज 90 मिली म्हणजे लोक त्याला 90 म्हणतात। काय म्हणतात? 90 म्हणतात। 90 चा एक जर पॅक घ्यायचा झाला तर 100 रुपये जातात। ही जर दारू लिटर मध्ये किंवा किलो मध्ये काढायची म्हटलं तर 2000 रुपयाला 1 किलो दारू जाते किंवा 1 लिटर दारू जाते। आणि आमचा शेतकरी राज्याचा कांदा कुठेतरी 40 रुपये झालाय। तर आपल्याला वाटतं महागाई झाली नसून हे एक मानसिकता आणि हा लागलेला रोग आहे। मला एक सांगू इच्छितो मी शेतकरी या नात्यानं, एक जर माणूस टेबलला बसला दारू प्यायला तर कमीत कमी 2 बाटल्या दारू पितोय। याचा अर्थ तो एका दिवसात 400 रुपये उधळतो। आणि आमचा 1 किलो कांदा आठवडाभर पूर्ण कुटुंबाला जातो। मग मला सांगा, दारू महाग आहे का कांदा महाग आहे? म्हणून माझं सरकारला एकच निवेदन आहे, आपण जो अफगाणिस्तानातून कांदा मागणी केलेला आहे तो रद्द करून टाकावा। आणि आपला संपूर्ण महाराष्ट्राचा कांदा खाऊ द्या जनतेला। महाग नाही, 100 रुपये किलो जरी झाला तो कांदा महागच नाही, हे एका शेतकऱ्याचं निवेदन आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। आणि शेतकरी मित्रांनो, माझं आणखी एक मागणं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे।